सध्या पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीकडे वळताना भरपूर शेतकरी दिसत आहे. मात्र येवला तालुक्यातील रायते शिवारातील एक महिला शेतकऱ्यांनी अक्षरशः आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे ड्रॅगन फ्रूटची आकर्षकरित्या शेती फुलवली आहे. या शेतीद्वारे गेल्या म्हणजे 4 ते 5 वर्षापासून हे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करणाऱ्या सरला चव्हाण यांनी ही ड्रॅगन फ्रूटची शेती केली असून स्वतः आपण बघितलं स्वतः हातात स्टेरिंग आणि शेतात बहरलेली ड्रॅगनची बाग असं हे चित्र आपण बघू शकता. अक्षरशः स्वतः ते ट्रॅक्टर चालवून हा जो माल आहे हा वाहतूक देखील करतात. आपण बघितलं तर पिकांची देखभाल, शेतमालाची वाहतूक हा संपूर्ण जो एकूण दिनक्रम आहे या यशस्वी महिलेचा दररोज चालू असतो. त्याच सरला चव्हाण आपल्यासोबत आहे. काय सांगाल ताई की ड्रॅगन फ्रूटची बाग आहे किती एकर मध्ये? 4 एकर मध्ये. कशा प्रकारे पहिल्यांदा खर्च आला? ते खर्च सुरुवातीला जास्तच असतो. एकरी 4 एकर खर्च, 4 लाख रुपये खर्च आला. कारण पोल सिस्टम मध्ये असतं ते रोपांचे म्हणजे ड्रीप वगैरे सगळं. कल्पना कशी सुचली? कल्पना ते विदेशी फळ होतं आणि एका आम्ही कार्यक्रमामध्ये बघितलं होतं की त्याला सोन्याचा भाव आहे बा असं एक फळ आहे. तर त्या फळाचा मग विचार केला की हे कोणतं आहे. इंटरनेटवर तेव्हा त्याचा शोध लागला. म्हणजे तेव्हा बागाच नव्हत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग त्याचा अभ्यास केला. एका ठिकाणी होती ती बाग. तिथून मग बघितलं तर मार्केट रेट चांगला आहे, बाजारभाव आणि बाहेरून येता येते. तर आपल्या म्हणजे भारताच्या वातावरणामध्ये समजा ते यशस्वीरित्या येत होतं. तो विचार करून आणि कमी पाण्यात येणार होतं. कारण येवला तालुका हा दुष्काळी म्हणजे पाणी कमीच होतं पूर्वी. आता 5 वर्षाची बाग आहे आमची. तेव्हापासून तो विचार केला होता की कमी पाण्यात कोणता येईल. आणि खर्च कसा येतो आणि उत्पन्न कसं टाकायचं? त्याचा एकरी खर्च 4 लाख रुपये पहिल्या वर्षी येतो. नंतरचा जो वर्ष म्हणजे फक्त खतांचा आणि लेबर खर्च येतो. लेबर खर्च पण खूप कमी प्रमाणात असतो. त्याला फक्त काढणीसाठीच लेबर किंवा निंदणी वगैरे बस. बाकी छाटणी वगैरे असं काही नाहीये वेगळा प्रकार. काय सांगाल की आता कोणत्या ठिकाणी हा माल जातो आपला? सुरुवातीला आमचं जागेवर म्हणजे आम्ही मार्केटला द्यायचो नाशिकला, मॉलला इकडं म्हणजे. पण आता याच्यामध्ये मार्केट व्यापारी पण भरपूर उतरले. बांगलादेशमध्ये यावर्षी माल गेला आमचा, तेलंगणाला गेला, हैदराबाद, कलकत्त्याला पण गेला. म्हणजे उत्पन्न आता कसं कसं मिळतं? म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलं उत्पन्न फायदेशीर आहे का? पहिल्या वर्षी कमी निघतं ते. डेव्हलप व्हायला टाइम लागतो. समजा 1 वर्षामध्येच आम्ही डेव्हलप केलो. कारण स्वतः कष्ट करून म्हणजे चांगलं जर लक्ष दिलं तर पहिल्या वर्षीच बाग सुरू होते. आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला अपेक्षेपेक्षा म्हणजे खर्च निघून येतो. तिसऱ्या वर्षापासून म्हणजे आम्ही तर त्यावेळेस 200-250 रुपये मार्केट घेतला. म्हणजे आज कोटी रुपये कमवून म्हणजे आहे. त्याच्यावर आम्ही चाळीत राहणार शेतकरी. एक गरीब कुटुंबातला आमचा परिवार होता. पण आज एक आलिशान बंगला, गाड्या, ट्रॅक्टर, सगळे अवजार आधुनिक पद्धतीने आम्ही शेती चा वापर केल्यामुळे आणि हिंमत ठेवली की आपण हे करू शकतो. काय सांगाल की तुम्हाला घरच्यांची कोणाकोणाची कशा प्रकारे, पतीची असो मुलांची असो, कशी मदत मिळाली? अर्थातच पतीची मदत मिळाली. कारण ज्या ज्या कल्पना मी सुचवल्या त्यांनी पण मला सपोर्ट केला की हा आपण करू. मग पैसे नसताना कर्ज वगैरे काढून प्रत्येक गोष्टीला उभे राहिले माझ्या सोबत. आणि दोघांच्या विचाराने आमचे 2 मुलं पण आहे त्याच्यामध्ये. ते छोटेच होते पण मग परिस्थितीमुळं त्यांचे शिक्षण नाही करता आले जास्त. पण माझं एक म्हणणं आहे की आपण शेतीत पण जर चांगलं उत्पन्न काढलं तर त्याच्यात पण करिअर आहे. आणि आपण एक श्रीमंती जगाला दाखवू शकतो. ती श्रीमंती अशी की नुसतं पैसाच नाही, एक मान सन्मान. मला 2024चा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार पण मिळाला, पैसा मिळाला. आणि आज मी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गायडन्स करते. त्यांच्या बागा कोणाचं म्हणजे कुठलाही आजार असू दे ड्रॅगनचा, मी त्यांना मोफत मार्गदर्शन करून बागा त्यांच्या सक्सेस करून दिलेल्या आहे. काय सांगाल, काय महिलांना काय सांगणार का तुम्ही असं यशस्वी आता शेती केली? काय सांगाल इतर महिलांना देखील? पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा किंवा स्वतः जर हिंमत ठेवली आणि आपल्या पतीला सपोर्ट केला किंवा त्यांच्या सपोर्टनी प्रत्येकाच्या विचाराने आपण जर एक जिद्द ठेवली तर आपण गगनाला गवसणी घालू शकतो. जशी की मी माझ्या परिस्थिती म्हणजे आम्ही चाळीत राहणार आहे, गरिबीतून म्हणजे आज या स्थितीत आलेलो आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपण जर जिद्द ठेवली तर आपण एक गुलमोहरासारखं बहरू शकतो. एकूणच बघितलं तर आधुनिक पद्धतीची कास धरत ड्रॅगनची बागेमधून उत्पन्न मिळवणाऱ्या या
यशस्वी महिलेचा शेतकरी महिलेचा यशस्वी प्रयोग नक्कीच इतरांसाठी आदर्शवत ठरत आहेत. नरेंद्र पाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक.